नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 36व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. श्री रामकृष्णांचा गुरुभाव. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणोनिया मिया नमन निवांत केले ज्ञानेश्वरी. गौरी म्हणे, तुमचे अनुभव वेद वेदांत सोडून फार पुढे गेले आहेत. श्री रामकृष्ण. शास्त्रात म्हटले आहे की क्षुद्र मीपणाचा सर्वस्वी त्याग करून ईश्वरीय भावातच सदा सर्वकाळ राहून जगद्गुरू व ब्रह्मज्ञ पदवीला पोचलेला पुरुष सर्वज्ञ होतो. साधारण मानवाप्रमाणे त्याच्या मनात कधी मिथ्या संकल्प उदय पावत नाही. त्याच्या मनात ज्यावेळी जो विषय जाणण्याची इच्छा होते तो विषय त्यावेळी त्याच्या अंतर्दृष्टीपुढे प्रकाशित होतो आणि त्या विषयाचे तत्त्व ते सहज रीतीने जाणू शकतात. हे ऐकून शास्त्रांचा हे म्हणण्याचा भाव न समजून आमच्या मनात कितीतरी तर्कवितर्क उत्पन्न होत असतात. आम्ही म्हणतो, हे जर खरे असेल तर पूर्वकालीन ऋषी जडविज्ञानासंबंधी इतके अज्ञ का होते? हायड्रोजन व ऑक्सिजन हे दोन वायू काही विशिष्ट प्रमाणात एकत्र झाले म्हणजे पाणी होते, ही गोष्ट कितीशा ब्रह्मज्ञ ऋषींना माहीत होती. 4-5 महिन्याचा मार्ग विजेच्या सहाय्याने केवळ 4-5 सेकंदात आक्रमिता येतो, या गोष्टीची शक्यता कितीशा ऋषींच्या लक्षात आली होती. अथवा इतरही शास्त्रीय शोध कितीशा ऋषींनी लावले होते, अथवा लावून ठेवण्याचा प्रयत्न कितीशा ऋषींनी केला होता. श्री रामकृष्णांच्या चरणाच्या आश्रयाचा लाभ झाल्यावरच आम्हाला समजून आले की शास्त्रांनी सांगितलेली ही गोष्ट अशा भावाने समजून गेल्यास तिचा काहीच अर्थ लागत नाही. परंतु शास्त्रांनी ज्या भावाने ही गोष्ट सांगितली आहे त्या भावाने तिचा विचार केल्यास तिचा अर्थ बरोबर लागतो. श्री रामकृष्ण या संबंधाने म्हणत, चुलीवर भात शिजत आहे, तो नीट शिजला की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही काय करता? पळीच्या दांड्यावर त्यातील 4-5 शिते काढून घेऊन चाचपून पाहता ना. त्याप्रमाणे हा सर्व जगत संसार नित्य की अनित्य, सत की असत, हे सुद्धा त्यातील 4-5 गोष्टी तपासून पाहून ठरवता येते. पहा ना, मनुष्य जन्मला, काही दिवस वाचला, नंतर मरून गेला. जनावराचे बघावे तो असेच, झाडाझुडपांचे पाहावे तो असेच झाले. अशा रीतीने पाहता पाहता समजले की ज्या वस्तूला म्हणून नाम आहे, रूप आहे, या सर्वांची हीच वाट. अशा रीतीने कळून आले की या साऱ्या जगत संसाराचा हाच स्वभाव आहे. पृथ्वी, सूर्यलोक, चंद्रलोक या सर्वांना नाव आहे, अर्थात यांचीही हीच वाट. मग तुम्हाला जगतातील सर्व वस्तूंचा स्वभाव समजला की नाही? याप्रमाणे संसार हा अनित्य आहे, असत आहे असे निःसंशय समजले की मग तुमचे मन संसारावरून उडून जाऊन तुमच्या सर्व सांसारिक वासना नष्ट होतील आणि संसाराची अनित्यता पटून तुम्ही त्याचा त्याग केला की तुम्हाला जगत कारण ईश्वराचा साक्षात्कार होईल. अशा रीतीने ज्याला ईश्वराचे दर्शन झाले तो सर्वज्ञ झाला नाही तर काय झाले सांगा पाहू. श्री रामकृष्णांच्या या गोष्टीवरून समजले की खरेच एका अर्थाने तो सर्वज्ञच झाला खरा. ज्ञान म्हणजे तरी काय? एखाद्या पदार्थाचा आदी मध्य व अंत पाहता येणे, अगर त्याची माहिती होणे व त्या पदार्थाची उत्पत्ती ज्यापासून झाली असेल तेही पाहता येणे अथवा ते जाणता येणे, यालाच आपण त्या पदार्थाचे ज्ञान असे म्हणत असतो नव्हे काय? तर मग पूर्वोक्त रूपाने जगत संसाराला जाणणे अथवा समजणे याला ज्ञान म्हणायचे नाही तर कशाला? शिवाय हे ज्ञान जगतंतर्गत सर्व पदार्थासंबंधाने सारखेच सत्य आहे. अर्थातच त्याला जगत अंतर्गत सर्व पदार्थांचे ज्ञान झाले असेच म्हटले पाहिजे व त्या पदार्थाचे ज्ञान ज्याला झाले त्याला खरोखरीच सर्वज्ञ म्हटले पाहिजे. तर मग शास्त्रांनी सांगितले आहे ते काही खोटे नव्हे. शास्त्रांचा सांगण्याचा भावार्थ हा अशा प्रकारचा आहे. कोणत्याही विषयावर मनाची एकाग्रता केली म्हणजे त्या विषयाचे ज्ञान आपणाला प्राप्त होते, ही गोष्ट आपल्या नित्याच्या अनुभवातली आहे. तर मग आपल्या मनाचे ज्यांनी पूर्णपणे आकलन करून त्यास आपल्या ताब्यात ठेवलेले असते, अशा ब्रह्मज्ञ पुरुषांना कोणताही एखादा विषय जाणण्याची इच्छा होताच त्या विषयावर आपल्या मनाची सर्व शक्ती एकत्रित करून तो विषय सहज जाणता यावा. यात काय आश्चर्य आहे? प्रश्न एवढाच आहे की सर्व जगत संसार अनित्य आहे अशी ज्याची दृढ धारणा झालेली असते आणि सर्व शक्तिमान जगतकारण ईश्वराचा ज्यांनी आपल्या भक्ती, प्रेम, तपस्येच्या बळावर साक्षात्कार करून घेतलेला असतो,
त्यांच्या मनात आगगाडी चालवण्याचा, कारखाने काढण्याचा अथवा शास्त्रीय शोध लावण्याचा संकल्पच अथवा प्रवृत्तीच उत्पन्न होते की नाही? शास्त्रीय शोध लावण्याचे बाजूलाच राहो, पण त्यांचे आपल्या शरीराकडे तरी लक्ष असते की नाही? जर त्यांच्या मनात अशा प्रकारच्या संकल्पाचा अथवा प्रवृत्तीचा उदय होणेच असंभवनीय होऊन जात असेल, तर मग त्यांच्याकडून या गोष्टी न घडाव्या हे ठीकच आहे. श्री रामकृष्णांच्या दिव्य सहवासाच्या लाभाने आम्ही असे प्रत्यक्ष पाहिले की खरोखरच ब्रह्मज्ञ पुरुषाच्या मनात अशा प्रकारचा संकल्पच उदय पावत नाही. या संबंधाने श्री रामकृष्णाच्या चरित्रातील 1-2 गोष्टी येथे सांगितल्यास बरे पडेल. अखेरच्या वर्षी काशीपुरातील बगीचात श्री रामकृष्ण गळ्याच्या रोगाने अत्यवस्थ असून रोग दिवसेंदिवस वाढतच होता. ते आजारी असल्याचे ऐकून श्रीयुत शशधर, तर्कचूडामणी व आणखी काही मंडळी एक दिवस त्यांच्या समाचारास आली. बोलता बोलता पंडितजी श्री रामकृष्णांना म्हणाले, महाराज, शास्त्रात वाचले आहे की आपल्यासारखे पुरुष इच्छा मात्रे करून शारीरिक रोग सहज बरे करू शकतात. मन काही वेळ रोगाच्या जागी एकाग्र करून आराम हो अशी इच्छा करताच रोग बरा होऊन जातो. तर मग आपण एकदा असे करून पाहिल्यास चालायचे नाही का? श्री रामकृष्ण म्हणाले, तुम्ही पंडित असून ही काय गोष्ट बोललात हो? जे मन एकदा सच्चिदानंदाला अर्पण केले त्याला तेथून उठवून या भंगलेल्या हाडामासाच्या सापड्यावर आणण्याची प्रवृत्ती होईल काय? या भाषणाने पंडितजीही निरुत्तर झाले. परंतु स्वामी विवेकानंद प्रभूती भक्त मंडळींना स्वस्थ बसवेना. पंडितजी निघून गेल्यावर त्यांनी पंडितजींच्या म्हणण्याप्रमाणे करण्याविषयी श्री रामकृष्णांना अत्यंत आग्रह केला. ते म्हणाले, महाराज, आपणाला रोग नाहीसा केलाच पाहिजे. निदान आमच्याकडे तरी पाहून आपला रोग बरा केला पाहिजे. श्री रामकृष्ण म्हणाले, माझी काय अशी इच्छा आहे रे की मी रोग भोगत बसावे? मी तर खूप म्हणतो की रोग बरा व्हावा, पण तसं होतंय कुठे? बरे, होणे न होणे या साऱ्या आईच्या हातातल्या गोष्टी आहेत. तर मग आईलाच सांगा ना रोग बरा करायला, ती आपले खचितच ऐकेल. तुम्ही तर पुष्कळ सांगता रे, पण ही गोष्ट माझ्या तोंडूनच बाहेर पडत नाही, त्याला मी काय करू? ते काय नाही महाराज, आपणाला ही गोष्ट आईजवळ काढलीच पाहिजे. बरं बुवा, बघीन, शक्य असेल तर काढीन. काही तासांनी स्वामीजी श्री रामकृष्णांच्या जवळ जाऊन म्हणाले, महाराज, आपण ही गोष्ट आईजवळ काढली काय? आई काय म्हणाली? श्री रामकृष्ण म्हणाले, आईला म्हणालो, आई, गळ्याकडे बोट दाखवून म्हणालो, याच्यामुळे काही खाता येत नाही, तरी 2 घास खाता येतील असे काही कर. यावर तुम्हा साऱ्यांकडे बोट दाखवून आई म्हणाली, का बरं? या इतक्यांच्या तोंडाने तू खात नाहीस का? हे ऐकून मला लाज वाटली. माझी छाती धाड उडू लागली व मी मग आणि काही बोलू शकलो नाही. किती हा देहबुद्धीचा अद्भुत अभाव आणि अद्वैत ज्ञानाची ही किती पराकाष्ठा. त्यावेळी 6 महिने श्री रामकृष्णांचा रोजचा आहार म्हणजे केवळ 1.5-1.5 पावशेर पातळ सोजी मात्र होता. आणि अशा अवस्थेत का बरे या इतक्यांच्या तोंडाने तू खात नाहीस का असे जगदंबेने म्हटल्याबरोबर या क्षुद्र शरीराला मी म्हणालो, हे मी केवढे पाप केले असे वाटून श्री रामकृष्ण लज्जेने तोंड खाली करून निरुत्तर झाले व रोग बरा करण्याची कल्पनासुद्धा मनात आणू शकले नाहीत. तसेच आणखी एक दिवस बाग बाजारातील श्रीयुत बलराम बसूंच्या घरी श्री रामकृष्ण आले होते. त्यावेळी 10चा सुमार असावा. श्री रामकृष्ण त्या दिवशी यावयाचे अगोदरच ठरले होते व म्हणून नरेंद्र वगैरे अनेक भक्त मंडळी तेथे जमून श्री रामकृष्णांशी व आपापसात गोष्टी बोलत बसली होती. गोष्टी निघता निघता मायक्रोस्कोपची गोष्ट निघाली व डोळ्याला मुळीच न दिसणाऱ्या अनेक गोष्टी त्यातून पाहिल्या असता दिसतात. अंगावरचा एवढासा लहानसा केस एखाद्या काठी एवढा दिसतो. अगदी लहान वस्तूचे सुद्धा निरनिराळे भाग दिसून येतात वगैरे गोष्टी ऐकून श्री रामकृष्णांना एखाद्या लहान मुलासारखे कौतुक वाटले व ते यंत्र पाहण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. अर्थातच त्याच दिवशी दुपारी ते यंत्र कोठून तरी आणून श्री रामकृष्णांना दाखवायचे असे भक्त मंडळींनी ठरवले. तपास करता करता स्वामी प्रेमानंदजीचे बंधू डॉक्टर बिपिन बिहारी घोष यांच्यापाशी एक मायक्रोस्कोप असल्याचे मंडळींना कळले व त्यांनी लगेच तो त्यांच्याकडून आणून त्यातून कसे काय दिसते ते दाखवण्यासाठी श्री रामकृष्णांच्या जवळ तो नेला. श्री रामकृष्ण उठले, पाहण्यासाठी पुढे झाले, परंतु काही एक न पाहताच मागे सरले. सर्वांना याचा मोठा अचंबा वाटून तसे करण्याचे कारण विचारता श्री रामकृष्ण म्हणाले, यावेळी मन इतक्या उच्च अवस्थेवर आरूढ झाले आहे की काही केला त्याला येथून उतरवता येत नाही.
आम्ही त्यांच्या मनाच्या उतरण्याची पुष्कळ वाट पाहिली, परंतु व्यर्थ. त्यांचे मन त्या दिवशी साधारण अवस्थेवर आलेच नाही व अर्थातच मग त्यांनी ते यंत्रही पाहिले नाही. वरील दोन्ही गोष्टीवरून स्पष्ट दिसून येईल की श्री रामकृष्णांसारख्या ब्रह्मानंदात रंगून गेलेल्या पुरुषाचे आपल्या शरीराकडेही लक्ष नसते. मग इतर विषयांकडे त्यांचे लक्ष न गेल्यास व त्या विषयावर मन एकाग्र करून त्या विषयाचे ज्ञान त्याने प्राप्त करून न घेतल्यास त्यात आश्चर्य कोणते. असो, देहादी साधारण भाव सोडून श्री रामकृष्णांचे मन जेव्हा उच्चतर भावभूमीवर आरोहण करीत जाईल तेव्हा त्या त्या अवस्थेमध्ये प्राप्त होणारे सर्व असाधारण दर्शन समूह त्यांना प्राप्त होत आणि देहबुद्धीचा सर्वस्वी त्याग करून जेव्हा त्यांचे मन अद्वैत भावात लीन होऊन जाईल तेव्हा तर त्यांच्या इंद्रियांचे सर्व व्यापार अजिबात बंद होऊन जात. हृदयाचे स्पंदनसुद्धा बंद होईल व काही कालपर्यंत त्यांचा पार्थिव देह मृतवत पडून राहील. त्यावेळी त्यांच्या बुबुळांना स्पर्श केला तरी पापण्या हलत नसत. या अत्यंत उच्च अवस्थेत त्यांना पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा व सर्व विषयांचा पूर्ण विसर पडे. तो इतका की या अवस्थेतून नेहमीच्या साधारण अवस्थेत मन आल्यानंतरसुद्धा काही काळपर्यंत त्यांना नित्य परिचयातील वस्तू व व्यक्ती यांचीसुद्धा ओळख पटत नसे व आपण ही काहीतरी नवीन सृष्टी पाहत आहोत असा भास होऊन आपण या वस्तू व व्यक्ती मागे केव्हा तरी पाहिल्या होते की काय अशी ते आठवण करू लागत. मग आपल्या समजुतीमध्ये काही चूक तर होत नाही ना हे पाहण्यासाठी जवळच्या एखाद्या व्यक्तीकडे बोट दाखवून, नरेंद्र, हा नरेंद्रच आहे की काय, राखाल, व एखाद दुसऱ्या वस्तूकडे बोट दाखवून गडू, धोतर असे विचारित व जवळच्या मंडळींनी होय महाराज, नरेंद्र, होय महाराज, गडू असे उत्तर दिले म्हणजे जणू काय ओळख पटली असे वाटून मग इतर गोष्टी बोलावयास लागत. वरील विवेचनावरून दिसून आले असेल की या संसारातील निरनिराळ्या वस्तू व व्यक्ती यांच्याकडे श्री रामकृष्ण दोन दृष्टीने पाहत. एक विराट अहंकारामध्ये त्यांचे मन एकरस होऊन गेल्यावर त्या उच्च अवस्थेवरून व साधारण भावभूमीवरून या कारणाने कोणत्याही वस्तूच्या व व्यक्तीच्या बद्दल त्यांचे एकदेशी मत कधीही होत नसे व याच कारणाने ते दुसऱ्याच्या मनातील सर्व भाव जाणू शकत. आम्ही म्हणजे माणसाला माणूस, जनावराला जनावर, झाडाला झाड अशा दृष्टीने जाणतो, परंतु श्री रामकृष्णांना माणूस, जनावर, झाड हे सर्व माणूस, जनावर, झाड असे तर दिसेच, शिवाय असेही दिसे की या सर्वांमध्ये तो जगत कारण सच्चिदानंद भरलेला आहे. कोणामध्ये त्याचा प्रकाश अधिक तर कोणामध्ये कमी इतकाच फरक. ते म्हणत असे पाहतो की माणूस, जनावर, झाड, प्राणी या जणू काय निरनिराळ्या खोळी आहेत. उशीच्या तक्क्याच्या पिशव्या असतात की नाही, एखादी चिटाची, एखादी खादीची, एखादी आणखी दुसऱ्या कशाची, एखादी चौकोनी, एखादी वाटोळी अशा निरनिराळ्या कापडाच्या व तऱ्हेच्या असतात. पण या साऱ्या पिशव्यात एकच पदार्थ भरलेला असतो, कापूस. त्याप्रमाणे माणूस, जनावर वगैरे सर्वात तो एकच अखंड सच्चिदानंद भरलेला आहे. खरोखरच मला दिसतं रे की आई या साऱ्या निरनिराळ्या चादरी अंगावर घेऊन आतून डोकावून पाहत आहे. एकदा अशी अवस्था होती की जेव्हा सर्व काळ असेच दिसत असे. माझी ही अवस्था पाहून ती नीट न समजल्यामुळे सगळेजण मला शिकवायला, शांत करायला आले. रामलालच्या आईने मला कितीतरी सांगितले आणि शेवटी आपण रडायला लागली. या साऱ्यांकडे पाहिले तर असे दिसले की आईच तरतरीने सजून या साऱ्या गोष्टी करत आहे. हे तिचे ढंग पाहून हसता हसता माझी मुरकुंडी वळली व म्हणू लागलो, वा आई, काय सजली आहेस. आणखी एक दिवस मंदिरात आसनावर बसून आईचे ध्यान करू लागलो, पण काही केल्या आईची मूर्ती काही ध्यानात येईना. हे असे का होते म्हणून पाहतो तो कालीघाटावर रमणी म्हणून एक वेश्या नेहमी स्नान करायला येत असे. तिच्यासारखे नटून देवाऱ्याच्या जवळच उभी राहून आई डोकावून पाहत आहे. हे पाहून मला हसू आले व म्हणालो, वा वा आई, आज तुला रमणी व्हायची इच्छा झाली होय. तरीही बरं, आता याच रूपाने आज आपली पूजा घे. रमणीसारखे नटून आईने दाखवले की वेश्या देखील मीच, माझ्याशिवाय दुसरे काही नाही. आणखी एक दिवस मछुआ बाजारातून गाडीत बसून चाललो होतो. पाहिले की चांगली नटून सजून भांग काढून सुंदर लुगडे नेसून वरंड्यात उभी राहून गुडगुडी ओढीत एक वेश्या लोकांची मने भुलवीत आहे. हे पाहून चकित होऊन म्हणालो, वा वा आई, आज तुला हे रूप घ्यावेसे वाटले होय. व तिला नमस्कार केला. उच्च भावभूमीवर आरोहण करून जगतातील वस्तुमात्रांकडे या दृष्टीने पाहण्याचे आम्ही साफ विसरून गेलो असल्यामुळे श्री रामकृष्णांच्या या अद्भुत उपलब्धीचे स्वारस्य आम्हाला कळावे कसे. असो,
ही सारी उच्च भावभूमीवरून पाहण्याची तऱ्हा. आणि श्री रामकृष्ण जेव्हा साधारण भावभूमीवर येत तेव्हा त्यांच्या मनात स्वार्थ सुखाची अथवा भोगसुखाची लेशमात्रही इच्छा नसल्यामुळे त्यांच्या शुद्ध बुद्धीला व दृष्टीला आमच्यापेक्षा कितीतरी अधिक विषय समजून येत व कितीतरी सूक्ष्म आणि गुंतागुंतीच्या गोष्टी त्यांना सहज समजून येत. अद्वैत भाव पूर्णपणे बाणवून घेतल्यामुळे त्यांना जगात ईश्वराच्या स्वरूपावाचून काही दिसत नसे आणि त्यांच्या या अद्वैत ज्ञानाचे गांभीर्य इतके होते की अगदी थोड्याशा उद्दीपनाने देखील त्यांना एकदम समाधी लागे. अशा प्रकारची उदाहरणे नित्य घडत. एक दिवस ते आपल्या खोलीच्या वरंड्यात बसले असता तेथे एक पतंग उडत आला. त्यांच्या अंगात एक भला मोठा काटा घुसला असून तो बिचारा पतंग त्याला काढण्यासाठीच खूप धडपड करीत होता. त्याची ती अवस्था पाहून श्री रामकृष्णांचे अंग थरारले व रामा, काय रे तुझी ही शोचनीय अवस्था, असे म्हणत म्हणत ते समाधीमग्न झाले. एक दिवस गाडीत बसून कलकत्त्याहून दक्षिणेश्वरी परत येत असता एका मोठ्या रस्त्यावर एका पानवाल्याचे दुकान त्यांच्या दृष्टीस पडले. दुसऱ्या एका मोठ्या दुकानाच्या पायऱ्यांजवळ नाल्याला लागून एक कमान असून तिच्याखाली एकच मनुष्य कसाबसा बसेल इतकीच जागा होती. तेथे नाल्यावरच एक चौरंग मांडून त्या कमानीखाली त्या अडचणीच्या जागेत पानवाल्याने आपले दुकान थाटले होते. त्या बिचाऱ्याला नीट उठता बसता येण्याची मारामार होती. हा त्याचा संसार पाहून श्री रामकृष्णांच्या डोळ्यात पाणी आले आणि आई आई, तुझ्या मायेचा प्रभाव काही विलक्षण आहे, असे म्हणत म्हणत ते समाधीमग्न झाले. आणखी एक दिवस कलकत्त्याहून दक्षिणेश्वरी परत येत असता त्यांची बग्गी एका दारूच्या गुत्त्याजवळून गेली. तेथे गिराईकांची खूप गर्दी असून सुरापानाच्या आनंदाने बेहोश होऊन कोणी मोठमोठ्याने बोलत होते, कोणी गात होते, कोणी नाचत होते. असाच एक गोंधळ त्यांनी तेथे माजवला होता. हा त्यांचा आनंद पाहून श्री रामकृष्णांना ब्रह्मानंदाचे उद्दीपन झाले आणि एकदम गाडीतल्या गाडीत उभे राहून त्यांच्याकडे पाहत, वा, ठीक, छान चालले आहे, असे म्हणत म्हणत ते समाधीमग्न झाले. कित्येकदा तर कारण म्हणजे मद्य आहे या शब्दाच्या नुसत्या उच्चाराने त्यांना जगतकारण ईश्वराचे उद्दीपन होऊन त्या नशेत समाधीमग्न झालेले आम्ही त्यांना पाहिले आहे. स्त्री पुरुषांच्या ज्या अवयवाचे नुसते नामोच्चारण करणेसुद्धा असभ्य, अश्लील समजले जाते, त्यांचा उच्चार करीत करीत त्यांनी कित्येकदा समाधीमग्न व्हावे आणि अर्धबाह्य दशा प्राप्त झाल्यावर म्हणावे, आई, 50 वर्ण म्हणजे तरी तुझे स्वरूप ना गं. मग ज्या वर्णाच्या जुळणीने वेदांत झाले आहेत ते सुद्धा सारे अश्लीलच. तुझ्या वेदांताचा क ख निराळा असे तर नाही ना. वेदांतही तूच आणि शिवागाळीही तूच. आणि असे म्हणत म्हणत पुन्हा समाधीमग्न व्हावे. जगातील सारे चांगले वाईट हे त्यांच्या पवित्र दृष्टीला केवळ जगन्मातेचे स्वरूप दिसे. केवढे हे मनाचे पावित्र्य. तसेच श्यामपुकुरातील बगीचात असण्याचे वेळी एक दिवस एकाने त्यांना साकार व निराकार ध्यानाला उपयोगी अशी आसने विचारली असता ती त्याला श्री रामकृष्ण समजावून देत होते. पद्मासन घालून डाव्या हाताच्या पंजाच्या तळ्यावर उजव्या हाताच्या पंजाचा पृष्ठभाग ठेवून ते दोन्ही हात आपल्या वक्षस्थळावर धारण करून डोळे मिटून ते म्हणाले, सर्व प्रकारच्या साकार ध्यानाला हे आसन प्रशस्त आहे. नंतर त्याच आसनावर बसून डाव्या गुडघ्यावर डावा व उजव्या गुडघ्यावर उजवा पंजा उताणा ठेवून अंगठावर तर्जनी यांची टोके एकमेकांना मिळवून बाकीची बोटे सरळ ठेवून दृष्टी भुवयांमध्ये स्थिर करून म्हणाले, निराकार ध्यानाला हे आसन प्रशस्त आहे. परंतु असे म्हणता म्हणता त्यांना समाधी लागली. समाधीतून उतरल्यावर ते म्हणाले, आता आणखी काही सांगत नाही, कारण अशा रीतीने या आसनावर बसता क्षणीच उद्दीपन होते, मन तन्मय व समाधी लीन होऊन जाते. सदैव ईश्वराचे चिंतन व सदैव भाव व समाधी यामध्ये निमग्न राहत गेल्याने त्यांचे ठिकाणी अद्वैत भावाची पराकाष्ठा होऊन गेली आणि ते यथार्थ दिव्य भावारूढ झाले होते. ईश्वराशी आपले पृथक अस्तित्व ते पूर्णपणे विसरून गेल्यामुळे आणि अहमचा लवलेशही त्यांच्या मनात न राहिल्यामुळे त्यांची इच्छा तीच ईश्वराची इच्छा अशी त्यांची अवस्था होऊन गेली होती. त्यांच्या सर्व व्यवहारात, त्यांच्या बोलण्या चालण्यात मानवी दुर्बलता अगर असंपूर्णता यत्किंचितही राहिली नव्हती. त्यांचे शरीर चैतन्यमय होऊन गेले असून दिव्य ईश्वरी शक्ती प्रकट होण्याचे ते एक प्रचंड यंत्र बनून गेले होते. हा त्यांचा अलौकिक दिव्य भाव दाखवणारी उदाहरणे त्यांच्या जीवनात प्रत्यही घडत आणि त्यांच्या दिव्य शक्तीचा परिचय सर्वांस करून देत. अवतारिक महापुरुषाच्या ठिकाणी दुसऱ्याला स्पर्श करून अथवा त्यांच्याकडे पाहून अथवा नुसत्या इच्छेने त्याचे मनोमालिन्य दूर करून
त्याची वृत्ती ईश्वराभिमुख करण्याची शक्ती असते. ही शक्ती श्री रामकृष्णांच्या ठिकाणी पूर्णपणे वास करत होती. असे दिसून येई की कित्येक वेळी एखाद्याने त्यांच्याहून विरुद्ध मताचे अवलंबन करून त्यांच्याशी खूप वादविवाद करीत असावे. श्री रामकृष्णांचे म्हणणे मान्य करायचेच नाही असा जणू त्याने निश्चयच केलेला असावा आणि अशावेळी त्याच्याशी बोलता बोलता मोठ्या कुशलतेने श्री रामकृष्णांनी त्याच्या अंगाला स्पर्श करावा. त्याबरोबर असे होईल की त्यावेळेपासून त्याच्या विचारप्रवाहाची गती जणून बदलून जाईल आणि तो मनुष्य श्री रामकृष्णांचा सिद्धांत पूर्णपणे मान्य करेल. श्री रामकृष्ण स्वतः कधी कधी म्हणत, मंडळींशी बोलत असता मध्येच असा एखाद्याला स्पर्श का करतो तुम्हाला माहीत आहे? ज्या अविद्या शक्तीने त्याच्या मनावर आच्छादन घातलेले असते त्या शक्तीचा जोर कमी होऊन त्याला सत्य काय ते समजावे म्हणून. आपल्या भक्त मंडळींपैकी अनेकांना ते ध्यानस्थ होण्यास सांगून त्यांच्या वक्षस्थळाला व जिव्हेला स्पर्श करेल. त्या शक्तिपूर्ण स्पर्शाने त्यांच्या मनातील बाह्य विषयचिंतन नाहीसे होईल व वृत्ती अंतर्मुख होऊन जाईल आणि निरनिराळ्या व्यक्तींना निरनिराळी दर्शने आणि अनुभव प्राप्त होत. नरेंद्र, छोटा नरेंद्र, तारक, तेजचंद्र वगैरे बहुतेक सर्व भक्त मंडळीच्या आयुष्यात या त्यांच्या दिव्य शक्तिपूर्ण स्पर्शाने क्रांती घडवून आणली. नरेंद्रनाथांच्या संबंधात तर या योगाने केवढी उलथापालथ करून टाकली याचे वर्णन पुढे येईलच. स्वामी विवेकानंद म्हणत असत, मनाच्या बाहेर असणाऱ्या शक्तींना काही उपायांनी वश करून घेऊन त्यांच्या जोरावर काही चमत्कार घडवून आणणे ही काही विशेषशी गोष्ट नाही. पण हा दक्षिणेश्वरच्या देवळातला अशिक्षित पुजारी एखाद्या चिखलाच्या गोळ्याला जसे वाटेल तसे आकार द्यावे तसे लोकांच्या मनाला वाटेल तसे आकार देई. त्यांची वाटेल तशी घडामोड करी. स्पर्शाने अथवा नुसत्या इच्छेने त्यांच्या मनातील विचारप्रवाह वाटेल तसे बदलून टाकी. यापेक्षा अधिक आश्चर्यकारक चमत्कार मी कुठेही कधीही पाहिला नाही. या त्यांच्या दिव्य शक्तीची बरीचशी उदाहरणे मागे येऊन गेली आहेत. काशीपुरातील बगीचात अखेरच्या दिवसात गळ्याच्या रोगाने अत्यवस्थ होऊन पडले असता श्री रामकृष्ण एक दिवस आम्हाला म्हणाले, आई मला असे दाखवित आहे की या शरीरात सध्या एक अशी शक्ती आविर्भूत झाली आहे की आता कोणाला स्पर्शही करण्याचे कारण नाही. तू त्याला स्पर्श कर असे मी एखाद्याला सांगितले व त्याने स्पर्श केला म्हणजे झाले. तेवढ्यानेच ते दुसऱ्याला चैतन्य प्राप्ती होईल. जर यावेळी आईने हा रोग बरा केला तर इथे लोकांची अशी गर्दी होईल की ती आवरता आवरता तुमच्या नाकी नऊ येतील आणि मलाही इतके श्रम करावे लागतील की औषधे घेऊन प्रकृती ठीक ठेवावी लागेल. असो, विशेष विशेष पर्वकाळी श्री रामकृष्णाच्या शरीर व मनामध्ये विशेष विशेष प्रकारचा देवभाव उत्पन्न होत असे. वैष्णवांच्या पर्व दिवशी वैष्णवभाव, शाक्तांच्या पर्व दिवशी शाक्तभाव त्यांच्या ठिकाणी विशेष प्रमाणात दिसून येईल. जसे दुर्गापूजेच्या अथवा कालीपूजेच्या दिवशी ते जगदंबेच्या भावात इतके तन्मय होत की त्यांच्या शरीराची ठेवणसुद्धा श्री जगदंबेच्या वराभयकर मूर्तीप्रमाणे होऊन जाईल. जन्माष्टमीच्या व इतर वैष्णव पर्व दिवशी श्रीकृष्ण व राधा यांच्या भावात तन्मय होऊन त्यांच्या अंगावर कंपपुलकादी अष्टसात्विक भावांची लक्षणे दिसून येत आणि हे निरनिराळे भावावेश इतक्या सहजपणे त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होत की तसे उत्पन्न होण्यास त्यांना काही एक श्रम पडत नसावेत असे वाटे. एवढेच नव्हे तर उलट कित्येक वेळा असेही दिसून आले आहे की अशा एखाद्या पर्व दिवशी ईश्वरीय कथाप्रसंगात अत्यंत तन्मय होऊन जाऊन आज म्हणजे अमुक एक पर्व दिवस आहे ही गोष्टही ते विसरून गेले असावे आणि इतक्यात त्यांच्या बाह्य कथावार्ता बंद होऊन जाव्या आणि त्या दिवशीच्या पर्वाला उचित अशा प्रकारचा भाव एकदम त्यांच्या ठिकाणी उत्पन्न व्हावा. जणू काही कोणीतरी जबरदस्तीने त्यांच्या मनातील भावप्रवाह बदलून टाकीत आहे. कलकत्त्यात श्यामपुकूर येथे राहत असता डॉक्टर सरकार वगैरे मंडळींशी दुर्गापूजेच्या दिवशी बोलत असता श्री रामकृष्णांना एकाएकी भावावेश उत्पन्न झाला. त्यावेळेचे त्यांचे तेजपुंज सस्मित वदन मंडळ पाहून कोणी म्हटले असते की त्यांना काही आजार झाला आहे. ज्यावेळी जो भाव त्यांच्या मनात प्रबल असे त्यामध्येच ते इतके तन्मय होऊन गेलेले असत की इतर कोणताही विचार त्यावेळी त्यांच्या मनात येत नसे आणि त्यांच्या स्वभावाचे हे विशेषत्व आत्तापर्यंत वर्णिलेल्या त्यांच्या चरित्रावरून स्पष्ट दिसून आलेच असेल. भावावेशात जर हे चालत असले तर इकडे तिकडे सभोवती त्यांचे मुळीच लक्ष नसे व एखाद्या झिंगलेल्या माणसाप्रमाणे त्यांची पावले पडत. एकसारखी 12 वर्षेपर्यंत खडतर तपश्चर्या केल्यामुळे त्यांच्या मनाला एकाग्रतेची इतकी सवय झाली होती की हातातल्या कामा वाचून अथवा मनात त्यावेळी असलेल्या विचारा वाचून दुसरे काम अथवा विचार
त्यांच्याने होणे अशक्य होईल. उदाहरणार्थ, दक्षिणेश्वरी देवीच्या देवळातील आपल्या खोलीतून श्री जगदंबेच्या दर्शनासाठी जगदंबेच्या देवळाकडे ते निघाले आहेत असे समजा. त्यांच्या खोलीतून जगदंबेच्या देवळात जाताना वाटेत श्री राधा गोविंदजीचे मंदिर लागते. तेव्हा खरे पाहिले तर जाता जाता श्री राधा गोविंदजीचे दर्शन घेऊन मग श्री जगदंबेच्या मंदिराकडे त्यांनी जावे. पण त्यांच्याने असे कधीच होत नसे. खोलीतून निघाले की त्यांनी झपाट्याने प्रथम श्री जगदंबेचे मंदिर गाठावे व मातेला प्रणाम करून परत येताना श्री राधा गोविंदांच्या दर्शनात जावे. प्रथम आम्हाला वाटे की त्यांची श्री जगदंबेवर विशेष भक्ती आहे म्हणून ते असे करत असावेत. पण एक दिवस श्री रामकृष्ण स्वतः म्हणाले, हे असे का होते बरे? मातेच्या दर्शनात जायचे मनात आले की सरळ मातेच्याच मंदिराकडे जावे लागते. राधा गोविंदजीचे दर्शन घेऊन जावे, अगर इकडे तिकडे करीत जावे म्हटले तर सोय नाही. पायच इकडे तिकडे वळत नाहीत. मातेचे दर्शन घेतले म्हणजे मग वाटेल तिथे जाता येते. हे असे का व्हावे बुवा? याचे कारण ते स्वतःच कित्येकदा सांगत. ते म्हणत असे आहे की अमुक एक करायचे असे मनात आले की लागलीच तसे झालेच पाहिजे. मग त्याला इतकासुद्धा विलंब खपत नाही. निर्विकल्प अवस्था प्राप्त झाली म्हणजे तिथे तर काही मी तू बोलणे चालणे वगैरे काही उरत नाही. तेथून 2-3 पायऱ्या उतरल्यानंतरसुद्धा मनाची अशी स्थिती असते की त्यावेळीही अनेक वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी व्यवहार करता येत नाही. समजा त्यावेळी जेवायला बसलो आणि पानात 50 प्रकारच्या भाज्या असल्या तरी हातच मुळी त्यांच्याकडे जात नाही. जे काही खायचे असेल ते सारे मिसळून एक करून एकाच जागेवरून उचलून खावे लागते. भावावेशात शरीरज्ञानाचा पूर्णपणे लोप झाल्यामुळे त्यांचे हात पाय मान वगैरे भाग वाकडे तिकडे होऊन जात व कधीकधी तर सारे शरीरच हालू लागून ते आता पडतात की काय असे वाटे. म्हणून अशावेळी जवळपास असलेली भक्तमंडळी त्यांचे वेडेवाकडे झालेले अवयव हळूहळू जसेच्या तसे करीत व ते पडू नयेत म्हणून त्यांना नीट धरून ठेवीत आणि त्यांची समाधी उतरण्यासाठी ज्या देवतेच्या अगर भावाच्या चिंतनामुळे त्यांना समाधी लागलेली असे त्या देवतेचे नाव काली काली कृष्ण कृष्ण ओम ओम त्यांच्या कानात एकसारखे काही वेळ उच्चारित. असे केल्यावर मग त्यांची समाधी उतरे. ज्या भावाच्या चिंतनाने ते तन्मय होऊन समाधीमग्न झालेले असत त्याशिवाय इतर भावांचे नाव त्यांच्या कानी उच्चारल्यास त्यांना भयंकर वेदना होत. श्री रामकृष्ण म्हणत, अशी एक अवस्था होत असते की तेव्हा कोणाचाही स्पर्श झाला तरी वेदना होतात आणि अशी एक अवस्था होते की तेव्हा केवळ बाबूरामाकडे बोट दाखवून म्हणाले, याचा स्पर्श झाला तर चालतो व याच्याच हातचे खाल्लेले चालते. श्री जगदंबेच्या दर्शनात श्री रामकृष्ण दररोज जात असत आणि जेव्हा जेव्हा ते जात तेव्हा तेव्हा त्यांना भावावेश प्राप्त होई व कधीकधी तर गंभीर समाधीही लागे. मग ती उतरून बाह्यदशा प्राप्त होईपर्यंत तेथेच त्यांना कोणीतरी धरून उभे असे. बराच वेळ त्यांच्या कानात नामोच्चार केला म्हणजे त्यांची समाधी उतरे व ते आपल्या खोलीकडे यावयास निघत. अशावेळी कोणीतरी त्यांना धरून चालवणे अवश्य असे व चालताना त्यांची एखाद्या लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागे, नाहीतर भावावस्थेच्या नशेत ते पडण्याची भीती असे. म्हणून त्यांना धरून चालणारा मनुष्य, इथे पायरी आहे बरं का, जरा खाली पाय टाका, इथे पायरी चढायची आहे, जरा उचलून पाय टाका, असे सावध करीत करीत त्यांना त्यांच्या खोलीकडे घेऊन जाई. एक दिवस कलकत्त्याहून परत आल्यावर श्री रामकृष्ण थेट काली मंदिरात गेले व देवीचे दर्शन घेऊन बाहेर सभामंडपात उभे राहून एक स्तुतीपर पद म्हणता म्हणता समाधीमग्न झाले. भोवती बरीच भक्तमंडळी होती. श्री रामकृष्ण समाधीमग्न होऊन उभे असल्याचे पाहून कदाचित त्यांचा झोक जाऊन खाली पडतील म्हणून छोटा नरेंद्र त्यांना धरून ठेवण्यास पुढे सरसवला. परंतु त्याच्या हाताचा स्पर्श होताच श्री रामकृष्णाने एकदम किंकाळी फोडली. यावेळी आपला स्पर्श श्री रामकृष्णांना खपत नाही असे पाहून बिचारा नरेंद्र हिरमुसला होऊन जरा दूर जाऊन उभा राहिला. गाभाऱ्यात श्री रामकृष्णांचा पुतण्या रामलाल होता. श्री रामकृष्णांची किंकाळी ऐकताच तो एकदम धावून आला व श्री रामकृष्णांना धरून उभा राहिला. बराच वेळ श्री रामकृष्णांच्या कानात नामोच्चार केल्यावर त्यांची समाधी उतरली. तरीसुद्धा पाय इतके लटपटत होते की त्यांना नीट उभे राहता येत नव्हते. काही वेळाने सभामंडपाच्या पायऱ्यावरून ते अंगणात उतरू लागले व उतरत असता एखाद्या लहान मुलाप्रमाणे म्हणू लागले, आई मला जरा नीट धर ना, नाहीतर पडेन की गं. आणि खरोखरच त्यांच्याकडे पाहून असे वाटू लागले की श्री रामकृष्ण म्हणजे एक लहान बालक असून ते आपल्या आईच्या तोंडाकडे पाहूनच असे बोलत आहेत आणि स्वतः आईनेच हात धरला असल्यामुळे जरा धीर येऊन त्या पायऱ्या उतरत आहेत.
लहान सहान गोष्टीतसुद्धा केवढा विलक्षण निर्भर हा. आपल्या खोलीत पोचले तरी त्यांचा भावावेश जसाचा तसाच होता. काही वेळा जरा कमी व्हावा, पुन्हा काही वेळा वाढावा, असे एकसारखे चालले होते. थोड्या वेळाने त्यांची समाधी पूर्णपणे उतरली. मग छोटा नरेंद्र त्यांना धरू लागला असता त्यांनी किंकाळी का फोडली याचा उलगडा झाला. नरेंद्रच्या डोक्यात डाव्या बाजूला एक फोड आला होता व डॉक्टरांनी तो नुकताच कापून काढला होता. क्षतशरीराने देवमूर्तीला स्पर्श करू नये असे आमच्या ऐकिवात होते ते खरे, परंतु ह्या म्हणण्याची सत्यता अशा विलक्षण रीतीने आमच्या डोळ्यासमोर प्रमाणित होईल ही कल्पना कोणाला होती. देवभावामध्ये तन्मयत्व प्राप्त होऊन बाह्य ज्ञान सर्वस्वी लुप्त झालेले असले तरीसुद्धा कोणत्या अंतज्ञानाने श्री रामकृष्णांना ही गोष्ट समजली कोणी सांगावे. तरी नरेंद्राने त्यांना स्पर्श करताच त्यांना वेदना झाल्या ही गोष्ट मात्र निस्संशय आहे. छोट्या नरेंद्रला ते किती शुद्ध स्वभावाचा समजत असत हे सर्वांना ठाऊक होते आणि त्याच्या अंगावर जखम असूनही साधारण अवस्थेत इतर सर्वांप्रमाणे ते त्याला स्वतः स्पर्श करू देत व त्याच्याबरोबर एकत्र बसत उठतही असत. म्हणून त्याला तरी कसे समजावे की भावावस्थेत श्री रामकृष्णांना आपल्या स्पर्शापासून त्रास होईल. असो, तेव्हापासून मात्र जखम नीट बरी होईपर्यंत त्याने पुन्हा श्री रामकृष्णांच्या शरीराला स्पर्श केला नाही. श्री रामकृष्णांच्या ठिकाणी दिव्य भावाचा किती अद्भुत विकास झाला होता हे वरील गोष्टीवरून समजेल. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.